चलिए दोस्तों, मैं यासीन मर्चेंट आए हुए तमाम क्रिकेट के दीवानों का तहे दिल से इस्तकबाल करता हूं, खैर मकदम करता हूं, वेलकम करता हूं, स्वागत करता हूं और आप सभी को ले चलता हूं इसे ऐतिहासिक ताड़भाट के मैदान पर, जहां पे फिर से एक बार कड़ा मुकाबला हमें देखने को मिलेगा। यह मैच बहुत ही जबरदस्त होगा, यह मैच बहुत ही रोमांचित करने वाला होगा, इसमें कोई शक नहीं, कोई दो राय नहीं है। पहला ओवर लेके आए हैं शुभम डाकी अब्दानी जी पहला, और टीम की तरफ से भी पहला ओवर सलामी बल्लेबाज के रूप में श्याम चौधरी और बिलाल शेख टीम के कप्तान नौस्ट्राइक के एंड पर। 30 गज का दायरा यहां पे मौजूद रहेगा। 5 ओवर का ये मुकाबला। देखिए किस तरह से यहां पे फील्डिंग सजी है। सौरभ एक बैकवर्ड पॉइंट, उसी के साथ एक पहले स्लीप में भी फील्डर तैनात, विकेट कीपर विकेट के बहुत पीछे साई बाबा बोर्डनी आणि रिलायन्स नवगाव। शुभम डाकी बहुत ही खराब शुरुआत, क्योंकि बल्लेबाज के रेंज से बहुत ही दूर ये गेंद थी। विकेट कीपर चौकन्ने थे, मगर अतिरिक्त रन के साथ रनों की संख्या का आगाज यहां पे हो चुका है। शुभम, सौरभ तुझे क्या लगता है, क्या यहां पे 5 ओवर के मैच में ओपन लॉर्ड्स में कितने रन बनने चाहिए तो आसानी के साथ हम जीत दर्ज कर सकते हैं? जी हां, इस पर हवा में गेंद, मगर नोमैंस लैंड में गेंद। 30 गज के दायरे का फायदा उठाने की कोशिश और काफी हद तक सफल भी रहे। देखते देखते 2 रन आसानी के साथ मुकम्मल कर लिए हैं। सौरभ क्या लगता है, क्योंकि एक से बढ़कर एक खिलाड़ी, हम बहुत दूर बैठे हैं तो चेहरे तो हमें नजर नहीं आ रहे, मगर एक से बढ़कर एक सितारा कल से हमने देखा है इस मैदान पर खेलते हुए। तो 5 ओवर में कितने रन बनने चाहिए, यानी हम थोड़ा सा सेफ महसूस कर सकते हैं? 60-65 धावा या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं खूप महत्वाचे ठरू शकतात। तत्पूर्वी मैदानावरती आपण पाहतो ना, श्याम चौधरीने नुकतीच एक अलिबाग मध्ये झालेली स्पर्धा होती डिसेंबर अखेरीस हाशिवरेच्या मैदानावरती, त्या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं आपल्या बॅटिंगचा जलवा दाखवला होता। आपल्या संघाला इथे त्यांनी क्वार्टर फायनल पर्यंत पोहोचवलं होतं। शुभमच्या चेंडूवरती ओव्हर द कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय चेंडू, 1 बाउन्स सीमारेषा बाहेर, क्रॅकिंग चौकार। गेंद और जानते थे बल्लेबाज श्याम कि पीछे कोई फील्डर मौजूद नहीं है, बस 30 गज के दायरे को फाड़ना है, और शायद ये स्पेशलिस्ट बल्लेबाज है। 30 गज के दायरे में खेलने का उनका एक्सपीरियंस, उनका अनुभव, इसके पहले वाली गेंद पर एक जीवनदान नहीं हम कह सकते, क्योंकि जानबूझकर खेला हुआ शॉट। वो ये भी जानते थे कि यह लॉन्ग ऑन खाली है, वहां पे भी कुछ रन मिले और यहां पे तो चौका मिला। इस चौके की सहायता से रनों की संख्या 7 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। हौसला यहां पे रखना होगा, आत्मविश्वास बरकरार रखना होगा, और जैसे सौरभ ने अभी भी कहा कि 60-65 रन तक पहुंचना पड़ेगा। ये तो परोस के दिया है, जन्मदिन का तोहफा कबूल किया है। डीप बैकवर्ड स्क्वायर लेग सीमारेखा के बाहर गेंद को किए है हवाई सफर। 6 सुंदररित्या इथे फटका जरूर, फ्लिक ऑफ द रिक्स। अगदी या स्ट्रोक मध्ये खऱ्या अर्थानं श्याम चौधरीची माहिर आहे। श्याम चौधरीने खऱ्या अर्थानं मी आशुरेच्या मैदानावरती त्याने अगदी जबरदस्त खेळी साकारली होती। 59 धावा त्याने त्या मॅच मध्ये बनवल्या होत्या। ओपन लॉट्स मधूनच त्याने ती खऱ्या अर्थानं कामगिरी बजावली होती। आशिवरेचं मैदान हे लेफ्ट हँडर फलंदाजासाठी पोषक आहे, ताडबाटचं मैदान हे सुद्धा लेफ्ट हँडर फलंदाजासाठी पोषक आहे। श्याम चौधरीला महाशिवरात्री चषकामध्ये खऱ्या अर्थानं इथे चांगला परफॉर्मन्स करण्याची एक चांगली संधी इथे जरूर निर्माण झाली आहे, परंतु ती संधी खऱ्या अर्थानं पहिल्या षटकामध्ये तो आपल्या बॅटिंगने दाखवतोय। इस मतबा गेंदबाज हावी होते हुए शुभम डाकी, गुडलैंड स्पॉट पर टप्पा खाने के बाद गेंद को कट करने की क्षमता इस गेंदबाज में है। कभी अंदर की तरफ कट हो रही है, कभी बाहर की तरफ कट हो रही है। इस बार बल्लेबाज को थोड़ा सा द्विधा मनस्थिति में डालने में कामयाब रहे, मगर अच्छी शुरुआत की है बल्लेबाज श्याम चौधरी ने। पहली गेंद पर 2 रन आए, उसके बाद चौका, उसके बाद छक्का, यानी रनों की संख्या का आलेख जिसे ग्राफ कहा जाता है वो यहां पे बढ़ता हुआ नजर आ रहा है। मगर शुभम ने इस मरतबा कमबैक किया है, कमबैक तो करना होगा।
बाएं हाथ के गेंदबाज, बाएं हाथ के बल्लेबाज। सौरभ, ये बाएं हाथ के बल्लेबाज या बाएं हाथ के गेंदबाज जब भी क्रिकेट खेलते हैं ना, बहुत ही आकर्षक, बहुत ही सुंदर नजर आते हैं। देखिए अंतरराष्ट्रीय क्रिकेट में भी जब भी युवराज सिंह खेला करते थे, जब भी मैथ्यू हेडन खेला करते थे, जब एडम गिलक्रिस्ट खेला करते थे, या आज भी जब शर्मा हमारे खेल रहे हैं, या ईशान किशन जो एक अलग ही मिशन पर नजर आते हैं, वो खेलते हुए बहुत ही आकर्षक नजर आते हैं। इस बीच ओवर की समाप्ति, पहले ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या 14 रन। सौरभ, आपने कहा कि 60-65 रन 5 ओवर में होने चाहिए, यानी तकरीबन 13 रन के औसत से, तो यहाँ पे पहले ओवर में 14 बने हैं। सुरुवात तर अगदी चांगली झाली आहे. खरं आहे ना, आपण यासिन सर बऱ्याच वेळेला टेनिस क्रिकेटमध्ये हे पाहायला मिळतं, आपल्या विभागामध्ये सुद्धा पाहायला मिळतं की समोर लेफ्ट हँडर बॅटर आहे तर लेफ्ट हँडर गोलंदाज काढायचा नाही आहे. परंतु आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुद्धा झहीर खानने लेफ्ट हँडर बॅटरचं खऱ्या अर्थानं बऱ्याच वेळेला बॅटल ते खऱ्या अर्थानं तो जिंकलाय. मॅथ्यू हेडनला बऱ्याच वेळेला बाद केलंय, कुमार संगकाराला बऱ्याच वेळेला बाद केलंय, ग्रॅम स्मिथला तर नक्कीच त्याने आपलं स्वतःचं गिरायक बनवलं होतं. यस, एग्जैक्टली। और यहाँ पे मगर ये जो बैटल हमें देखने को मिला ना, ये मेरे ख्याल से शाम ने जीता है, क्योंकि 14 रन जो कि एक बहुत ही अच्छा स्कोर मैं कहूँगा, क्योंकि इसी औसत से अगर रन बनेंगे तो 68 तक प्रोजेक्टेड स्कोर हमें नजर आएगा। दोस्तों, आप सभी के लिए GT स्पोर्ट्स यूट्यूब चैनल के जरिए से इस मैच को देखने का एक बहुत ही सुनहरा अवसर भी है। अगर आपने अभी तक GT स्पोर्ट्स लाइव इस यूट्यूब चैनल को सब्सक्राइब नहीं किया होगा तो सब्सक्राइब करें, लाइक करें और शेयर करें। उनके सारे टेक्नीशियंस मोहम्मद पठान और वाहिद मुकादम और उसी के साथ उनके सारे कैमरामैन, उनका भी इस प्रतियोगिता में बहुत मेहनत का हिस्सा। दूसरे ओवर के लिए इसी बीच हीरामन नाइक आए हैं अपना निजी पहला और टीम की तरफ से दूसरा ओवर लेके। 5 ओवर का मैच आज इस प्रतियोगिता का अंतिम दिन, फाइनल डे ऑफ दिस टूर्नामेंट, और तमाम क्रिकेट को चाहने वाले, क्रिकेट से लगाव, क्रिकेट से मोहब्बत, क्रिकेट से प्यार रखने वाले ये क्रिकेट के दीवाने जहां जहां पे जगह मिल रही है वहां पे बैठकर इस मैच का लुत्फ उठाते हुए। ओहो, हीरामन की बहुत ही बढ़िया गेंद की शुरुआत, मगर उतना ही खूबसूरत प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक, शानदार ये कवर ड्राइव हमें देखने को मिला, मगर वाइडिश लॉन्ग ऑफ की दिशा में फील्डर तैनात थे और इसी वजह से मिलेगा शाम को 1 ही रन। इस 1 रन के साथ 15 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। पहली मर्तबा सौरभ बिलाल को खेलने का मौका मिला है। बिलाल शेख एक जाने माने खिलाड़ी है, ऐसी कौन सी टूर्नामेंट नहीं होगी जो बिलाल ने नहीं खेली होगी। आपकी याद है बिलाल शेख के बारे में क्या है? बिलाल शेखला आपण बऱ्याच वेळेला खऱ्या अर्थानं ठाणे जिल्ह्यातील भिवंडी विभागामध्ये हा खेळताना पाहतो, कारण बिलालने खऱ्या अर्थानं आपल्या खेळाने नक्कीच प्रभावित केलंय. तत्पूर्वी हा चेंडू अगदी खोलवर टप्प्याचा होता. हिरामनने पहिले दोन्ही चेंडू आपण पाहतोय अवे फ्रॉम बॉडी टाकण्याचा प्रयत्न केलाय. बिलाल शेखच्या नावाची चर्चा नक्कीच आपण या टेनिस क्रिकेटमध्ये करणार आहोत. तत्पूर्वी मॅचमध्ये खऱ्या अर्थानं स्कोरशीट हलतड होण्याचं इथे काम केलं जातंय. 16 धावा धावफलकावरती लागली और उस 16 रनों में 14 रन शाम के बल्ले से, बाएं हाथ के बल्लेबाज शाम, हीरामन नाइक तेज तर्रार गेंदबाज, सटीक लाइन एंड लेंथ, बहुत ही बढ़िया शुरुआत की है हीरामन ने। आहा, इस मतलब फिर से एक बार गुड लेंथ स्पॉट पर टप्पा खाने के बाद ये गेंद थोड़ी सी नीची रही, शरीर पर शायद टकराई है या नहीं, मगर 22 के रूप में 1 रन मिलेगा, अतिरिक्त रन यहाँ पे मिलेगा। जी हाँ, गेंद और बल्ले की मुलाकात हुई है। 17 रन स्कोर कार्ड पर लग चुके थे और अब इस 1 रन को जोड़ा जाए, 17 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। 17 फॉर नो लॉस। पहले विकेट के लिए साझेदारी यहां पे पनप रही है। बिलाल शेख फिर से एक बार स्ट्राइक इन पर, बहुत पीछे खड़े हैं। जी हाँ, इस मरतबा ओवर द कवर लॉफ किया है, उसे जानते थे डीप कवर में कोई फील्डर मौजूद नहीं है। लॉन्ग ऑफ के फील्डर जब तक उस गेंद तक पहुंचते, फील्ड करते, थ्रो करते, तब तक दोनों भी बल्लेबाजों ने चतुराई के साथ दूसरा रन मुकम्मल कर लिया है। अच्छी रनिंग बिटवीन द विकेट, दोनों भी बल्लेबाजों में अच्छा तालमेल। यही होता है सौरभ, हम हर गेंद के ऊपर अच्छा बड़ा स्ट्रोक नहीं लगा सकते, हर गेंद के ऊपर चौका छक्का ढूंढना तो चाहिए, मगर आप जानते हैं कि सामने कौन से गेंदबाज है, तो 1-1 रन 2-2 रन बनाकर भी रन बनाने की जरूरत। कारण धावसंख्येचं खऱ्या अर्थानं नक्कीच गणित बदलवणं गरजेचं आहे. विराट कोहली ज्या पद्धतीने
सिंगलला डबल मध्ये कन्व्हर्जन करतायत. तत्पूर्वी इथे मात्र नो बॉलचा इशारा, डायरेक्ट हिट. फलंदाज इथे मात्र डायरेक्ट हिट बसली असती तर बाद नक्कीच झाला असता, परंतु इथे मात्र पंचांकडून देसाई सर यांच्याकडून इशारा आलाय नो बॉल. एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट. ओव्हर स्टेपचा इथे मात्र नो बॉल टाकलाय. यहाँ पे सौरभ हीरामन की मैं तारीफ करना चाहूंगा. वेरी वेल डन हीरामन, क्या कमबैक किया है आपने. क्योंकि पहले ओवर में 14 रन आए थे, तब मैंने कहा था कि इसी औसत से इक्कीस रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं. इस ओवर में मात्र 7 रन. जी हां, इस मतलब लेग स्टंप पर फुल टॉस जरूर थी, मगर तेज तर्रार गेंद को मिडिल ऑफ द बैट करने में थोड़े से नाकाम रहे. हॉरिजॉन्टल शॉट जरूर खेला था. शॉट मिड विकेट में फील्डर भी तैनात थे, उनके हाथों को ब्रश करके गेंद निकल रही थी. हालांकि जो एक स्पीड था, उस स्पीड को उन्होंने रोका और इसी वजह से जहां पे 4 रन मिलने की संभावना थी, वहां पे मिले हैं मात्र 2 रन. पहली 5 गेंदों में हीरामन ने 9 रन खर्च किए हैं. कुल मिला के रनों की संख्या 23 रन. कुछ हद तक अच्छी गेंदबाजी हीरामन द्वारा. आहा, ये देखिए अंतिम गेंद के ऊपर फुलर लेन थी, वहां से बल्लेबाज को डबल माइंड में डालने की कोशिश. 1 रन यहां पे जरूर मिलेगा. कुल मिला के 2 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या 24 रन. जी हां, बल्लेबाज कुछ इशारा करते हुए, शायद पानी की मांग, पानी बीच बीच में पीना चाहिए, डिहाइड्रेशन से बचना चाहिए. और मैं तो सौरभ अक्सर कहता हूं कि आपके पास एक छोटा सा बैग होना चाहिए, वहां पे इलेक्ट्रोल पाउडर की एक पैकेट, एक पानी की बोतल और उसी के साथ कम से कम एक आधा डजन केले होने चाहिए. आपकी राय क्या है? यासिन सर, खऱ्या अर्थानं ही खरी गोष्ट आहे. रात्रीच्या वेळेला खाल्लेलं आपण फास्ट फूड आणि त्यामुळे होणारा सकाळी त्रास, या सुद्धा गोष्टी असतात. कारण फास्ट फूड खाल्ल्यानंतर सकाळी आपल्याला नक्कीच तहान लागते, ही गोष्ट कॉमन आहे. बघा, रात्रीच्या वेळी तुम्ही फास्ट फूड खाल्ल्यानंतर सकाळी तुम्हाला अगदी जोराची भूक सुद्धा लागते, जोराची तहान सुद्धा लागते. त्यामुळे मैदानावरती तुमचा फिटनेस खूप महत्वाचा आहे. विराट कोहली चांगला का खेळतो, तर तो चांगला फिटनेस त्याने खऱ्या अर्थानं ठेवलाय. दिवसाचा खर्च खऱ्या अर्थानं त्याचा निव्वळ पाण्याचा खर्च आहे 6,000 रुपये. दिवसाचा खर्च फक्त पाण्याचा आहे 6,000 रुपये. एक नक्कीच इंस्टाग्रामवरती एक व्हिडिओ, एक फोटो व्हायरल झाला होता. विजय हजारे ट्रॉफीचा विराट कोहली दुसरा सामना खेळत होता आणि दुसऱ्या सामन्यामध्ये विराट कोहलीला सामनावीराचा पुरस्कार मिळाला आणि त्या सामनावीराचं पारितोषिक होतं ते 10,000 रुपये कॅश प्राइज. आणि विराट कोहलीच्या पाण्याचा खर्च आहे मित्रांनो दिवसाचा 6,000 रुपये. यस, और इसके बाद होने वाला मुकाबला थड़ेश्वर थर्ड बनाम साबिर 11 थर्ड. थळेश्वर थर्ड आणि साबिर 11 थर्ड संघाचे कर्णधार. आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणार आहोत. आपण तत्पर रहा, तैयार रहा. अब 2 ओवर की समाप्ति हो चुकी है. रनों की संख्या 24 रन. अब यहां पे हौसला रखना होगा, आत्मविश्वास रखना होगा, क्योंकि बल्लेबाजी बहुत ही बढ़िया हो रही है. सोच समझकर एक एक कदम फूक फूक पर डालते हुए बिलाल शेख और उनके साथी बल्लेबाज शाम जानते हैं कि यहाँ पे जल्दबाजी करना मुनासिब नहीं होगा. बड़ा टूर्नामेंट है, बड़ा मंच है. इस बड़े मंच पर अपना पंच दिखाना होगा और बड़े मंच का सरपंच यहाँ पे बनना होगा. इस बीच नए गेंदबाज आए हैं, नयन भगत. नयन भगत भी कमाल के गेंदबाज है, तेज तर्रार गेंदबाजी करने के लिए जाने जाते हैं. बाएं हाथ के गेंदबाज, पहली गेंद लॉफ किया उसे आदर्श पाटिल. उस गेंद के नीचे आते हुए आदर्श पाटिल कहां छोड़ने वाले हैं. डीप कवर की दिशा में एक आसान सा कैच. फर्स्ट विकेट डाउन. शाम जाएंगे मैदान से बाहर. करतोय, चांगला फॉर्म मध्ये आहे. त्याला इथे मात्र नयनने बाद केलंय. शाम आउट होने के बाद अब नए बल्लेबाज मैदान में नमूदार होते हुए विजेंद्र पाटिल, नए बल्लेबाज स्ट्राइक एंड पर धीरे धीरे जाते हुए दिखाई दे रहे हैं. दोस्तों, आप देख रहे हो महाशिवरात्रि चषक
अलीबाग तहसील में नौगांव एक छोटा सा गांव, यहाँ पे हमारा कोलीवाड़ा। मगर क्रिकेट की धुन, क्रिकेट का एक दीवानापन, क्रिकेट का पागलपन इस गांव में हमेशा से देखने को मिलता है। एक से बढ़कर एक खिलाड़ी हमारे गांव में पैदा हुए। यहाँ पे आज इस दुनिया में जो खिलाड़ी नहीं है उनकी भी याद जरूर ताज़ा होगी। सुनील कोड़ी, अंबरनाथ नौगांवकर हालांकि आज इस दुनिया में नहीं है, मगर पैकर नौगांव की जानिब से खेलते हुए सौरभ, उन्होंने अपने गांव का नाम जरूर रोशन किया है। नयन भगत पहली गेंद पर एक विकेट प्राप्त करने के बाद दूसरी गेंद पर यहां पे वाइड करते हुए नजर आए 25 रन स्कोर कार्ड पर। आहा, बहुत ही बढ़िया गेंद के साथ बल्लेबाज को पूरी तरीके से चकमा दिया था। आंखों में धूल झोंकना किसे कहते हैं, क्योंकि गोल्डन स्पॉट पर टप्पा खाने के बाद गेंद कभी अंदर की तरफ आ रही है तो कभी बाहर की तरफ आ रही है। तो कौन सी गेंद कहां पर कट होगी, कहां पर जाएगी, कहां पर दिशा बदलेगी, उसका कोई अंदाजा नहीं था। बस अंदाजे के साथ अपने बल्ले को चलाया जरूर। एक रन यहां पे मिलता हुआ 26 रन स्कोर कार्ड पर। विजेंद्र पाटिल और बिलाल शेख, बिलाल को एक लंबी पारी खेलनी होगी, अंत समय तक यहां पे खेलना होगा, क्योंकि बिलाल में वो काबिलियत, वो सलाहियत और वो क्रिकेट का एक्सपीरियंस जरूर है। ऑन स्ट्राइक बिलाल। नयन भगत ने भी ऑल इंडिया ओपन लॉर्ड्स में काफी प्रभावित किया है। जी हाँ, जड़ में डाल दिया था। सीधे बल्ले से बिलाल ने खेला उसे कारपेट के सहारे, मगर डीप मिड विकेट की दिशा में फील्डर तैनात। बहुत ही बढ़िया फील्डिंग, और इसी वजह से मिलेगा मात्र एक ही रन। एक एक रन बनाकर संतोष यहां पे करते हुए, जल्दबाजी करने की जरूरत नहीं है। इसके बाद भी 2 ओवर आने बाकी है। गेंद थोड़ी सी पुरानी होगी, किसी एक गेंदबाज के ऊपर अटैक करेंगे, किस एक गेंदबाज को टारगेट करेंगे, ये सोचा होगा जरूर। मगर यहां पे नयन की जितनी तारीफ करे उतनी कम। उनका नाम नयन, मगर सामने वाले बल्लेबाज के नयनों को धोखा देते हुए बहुत ही बढ़िया गेंदबाजी। पहली 4 गेंदें अब तक डाल चुके हैं और इस ओवर में खर्च किए हैं उन्होंने मात्र अब तक 3 रन। वेरी वेल डन नयन। जी हाँ, इसमें तो जड़ में डाल दिया था, मगर ज्यादा वक्त नहीं मिला खेलने को। बहुत ही ढीले हाथों के साथ खेला हुआ ये स्ट्रोक लॉन्ग ऑन सीमा रेखा के नजदीक पकड़े गए। विजेंद्र पाटिल मैदान से बाहर। फलंदाज येथे मात्र बाद झाला वीरेंद्र। चेंडूवरती थोडीशी टायमिंग जरूर झाली होती, मात्र लॉफ्ट केलेला फटका, समोर जो व्ही शेप मध्ये खेळलेला फटका, परंतु या चेंडूवरती थोडंसं एलिव्हेशन कमी मिळालं, ताकद थोडीशी कमी मिळाली आणि वीरेंद्र पाटील येथे बाद झाले। न्यू बॅटर मैदानावरती प्रीतम बारी। सप्पे भारी नाम है प्रीतम बारी। खऱ्या अर्थानं पारगेल जिल्ह्यातील डहाणू गावचा हा खेळाडू महाराष्ट्राला 720 किलोमीटरची किनारपट्टी लाभली आहे। पालघर पासून अगदी वेंगुर्ला सिंधुदुर्ग पर्यंत रायगड जिल्ह्याला 122 किलोमीटरची किनारपट्टी लाभली आहे। अगदी किनारपट्टी गावांमध्ये जर आपण पाहिलं ना, तर बऱ्याच ठिकाणी बरेचसे कोळीवाडे आहेत आणि बरेचशा कोळीवाड्यांमध्ये खऱ्या अर्थानं एक क्रिकेटचा वेगळा संचार आपण मैदानावरती नेहमीच पाहत असतो। पाहूया प्रीतम बारी, अनेक वर्ष या मैदानावरती तो खेळायला येत असतो। सागर जामकरच्या टीममध्ये 1-2 वेळा खेळताना आपण प्रीतम बारीला पाहिलं होतं, मात्र प्रीतमला तो खेळ नक्कीच दाखवावा लागणार आहे। अनेक मैदानं आपल्या बॅटिंगने, आपल्या बॉलिंगने प्रीतम बारीने नक्कीच गाजवली आहेत। आता मात्र तो क्षण येथे मैदानावरती जरूर आलाय। प्रीतम ने आल्या आल्या दाखवून दिलंय, नाम है प्रीतम बारी, सब पे भारी नाम है प्रीतम बारी। षटकार।
उड़ाया 6 रन। इस छक्के की सहायता से रनों की संख्या ने लगाई है छलांग। 33 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। 33 रन ऑन स्कोर कार्ड। तत्पूर्वी प्रेक्षकांना सूचना आहे, जो ग्राउंडच्या दिशेने गावातून रस्ता येतो त्या रस्त्याच्या ठिकाणी ज्याने रस्त्याच्या मध्ये ज्या गाड्या पार्क केलेल्या आहेत त्या कृपया प्लीज बाजूला काढायच्या आहेत. ज्या कोणी प्रेक्षकांच्या ज्या बाईक आहेत त्या बाईक कृपया प्लीज काढायच्या आहेत, कारण इथे काही मच्छीमारांची मच्छी आलेली आहे त्यामुळे त्यांना अडथळा होतोय. प्रेक्षक थोडंसं मित्रांनो नक्कीच कोऑपरेट करा. तत्पूर्वी शेवटच्या चेंडूवरती यासिन सर आलेला हा षटकार खऱ्या अर्थानं धावसंख्येचा ग्राफ इथे थोडासा उंचवला गेला. धावसंख्या 33 धावा धावफलकावरती आली आहे. शेवटच्या षटकामध्ये जर 15-20 धावा आल्या तर 50-55चं टार्गेट सुद्धा या मॅच मध्ये एक चांगला टफ फाइट स्कोर होऊ शकतो. यस क्यों नहीं। एक छक्का तो यहाँ पे आ चुका है। अब स्ट्राइक एंड पर होंगे बिलाल। हीरामन नाइक को फिर से एक बार गेंदबाजी के लिए दावत दी है। पहले ओवर में उन्होंने मात्र 10 रन खर्च किए थे। बहुत ही बढ़िया गेंदबाजी की थी, हालांकि विकेट से खाली रहे थे। आहा, बार बार लगातार जड़ में डालना सौरभ जितना लगता है आसान, उतना आसान होता नहीं, क्योंकि मैदान के बाहर बैठकर मुझे यहां से ज्ञान देना बहुत ही आसान है, मगर इन खिलाड़ियों को इम्तहान देना है। मगर यहाँ पे हीरामन की मैं जरूर तारीफ करना चाहूंगा। काबिल तारीफ गेंदबाजी। हालांकि इस गेंद के ऊपर 2 रन जुटा लिए, क्योंकि सामने उनके जो बल्लेबाज है बिलाल शेख, इनके पास भी एक्सपीरियंस की कोई कमी नहीं है। लंबी रेस का घोड़ा जिसे कहा जाता है। बहुत कम उम्र से उन्होंने प्रोफेशनल क्रिकेट शुरू किया और अपने ग्रामीण टीम से खेलते खेलते आपने उम्र 11 इस टीम में इस खिलाड़ी को बहुत ही जबरदस्त बल्लेबाजी करते हुए देखा होगा। कुल मिला के रनों की संख्या 36 रन। यासिन सर, आपण जर पाहिले मागील दोन्ही चेंडू परफेक्ट यॉर्कर बद्दल नक्कीच आपण चर्चा करत होतो, कारण यॉर्कर टाकण्यासाठी खूप मोठं परिश्रम घ्यावे लागतात. खेळाडूला सुद्धा एक्स्ट्रा एनर्जी लावावी लागते, एक्स्ट्रा दमखम दाखवावा लागतो. अगदी प्रॅक्टिसमध्ये सुद्धा अगदी योग्य प्रकारे ती प्रॅक्टिस करावी लागते, कारण प्रॅक्टिस शिवाय फुकट नाहीये असं आपण म्हणतो. या चेंडूवरती थोडासा चेंडूमध्ये इथे मात्र किंचितसा बदल झाला. चेंडू ओव्हर पिच मिळाला आणि चेंडू स्ट्रेट डाऊन द विकेट येतोय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. सुना को बड़ा गुमान आया है, सुना है समंदर को बड़ा गुमान आया है, ले चल वहां पे कश्ती जहां पे तूफान आया है। यहां पे प्रीतम बारी का तूफान आया है। मात्र 2 गेंदें अब तक खेली है और 2 छक्के। आहा, इसे कहते हैं तूफानी बल्लेबाजी, कमाल की बल्लेबाजी। प्रीतम के पास भी एक्सपीरियंस की कोई कमी नहीं है, मगर जिस तरह से नॉन स्ट्राइक के एंड पर बिलाल को जकड़ के रखा, मगर इस बल्लेबाज ने अपने हाथ भी खोले, कंधे भी खोले हैं और पूरी तरीके से जहन भी खोल दिया है। ये लीजिए, आया और एक आया, बैक टू बैक दूसरा छक्का। सलगचे 3 चेंडूवरती 3 षटकार प्रीतम बारीच्या बॅट मधून येथे आले. काय कमालीची फलंदाजी होते. चांगल्या रीतीने इथे चेंडूला लॉफ्ट केलंय समोरच्या व्ही शेप मध्ये. अगदी काय कमालीची फलंदाजी होते. हिरामनने मागील 2 चेंडू परफेक्ट यॉर्कर टाकले होते. यॉर्क करण्याच्या नादामध्ये येथे मात्र दोन्ही चेंडू ओव्हर पिच गेलेत, षटकार आलेत. तर नक्कीच मैदानाच्या ज्या म्हणजेच महाशिवरात्री स्टेजच्या ज्या खऱ्या अर्थानं समोर ज्या काही गाड्या पार्क केलेल्या आहेत, रस्त्यामध्ये ज्या गाड्या पार्क केलेल्या आहेत, त्या प्रेक्षकांना विनंती आहे कृपया आपण त्या गाड्या जरा बाजूला करायच्या आहेत, कारण येणाऱ्या वाहनांना, मोठ्या वाहनांना येथे मित्रांनो त्रास होतोय. थोडंसं सहकार्य करा, थोडंसं कोऑपरेट करा. तत्पूर्वी मैदानावरती प्रीतम बारीचा झंझावात पाहतोय. फिर से एक बार ओवर पिच गेंद ऑन द राइज खेला, 2 खिलाड़ियों के बीच में दरार, वहां से गेंद को किया है फरार. इस मर्तबा मिलेंगे 4 पहले तो छक्कों की हैट्रिक प्रीतम बारी के बल्ले से पूरी तरीके से सन्नाटा
उनके खेमे में नजर आ रहा था। थोड़ा सा चिंता के बादल मंडराते हुए हमने देखे, मगर प्रीतम बारी ने पूरी तरीके से माहौल बदल दिया मात्र 4 गेंदों में। यही है क्रिकेट की खूबसूरती, यही है क्रिकेट की एक विविधता, क्योंकि 4 गेंदों में क्या हो सकता है ये प्रीतम बारी हमारे सामने पेश करते हुए। हाँ, इसमें तो अच्छी गेंद, लोअर फुल टॉस गेंद थी, पैरों पर निशान आता, 2 टांगों के बीच में यॉर्क करने का प्रयास काफी हद तक सफल रहे थे, मगर डील यादव के साथ उस गेंद को ढकेला कवर क्षेत्र पर और दोनों भी बल्लेबाजों ने अपने छोर बदलते हुए प्रीतम बारी ने अपने हाथों में स्ट्राइक रखा है। देखते देखते 4 ओवर की समाप्ति। इस ओवर में हीरामन नाइक काफी खर्चीले और महंगे साबित हुए। उन्होंने 20 रन खर्च किए। कुल मिला के 4 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या 53। यानंतर होणारा सामना दुसऱ्या फेरीचा असेल। प्रफुल्ल निलेश पुरस्कृत थळेश्वर थळ विरुद्ध शाबीर 11 थळ। या संघाच्या संघनायकांना विनंती असेल की कृपया प्लीज इथे टॉस साठी यायचं आहे। पहिल्या इनिंगचा खेळ संपल्यानंतर दोन्ही संघांच्या संघनायकांनी कृपया टॉस साठी यायचं आहे। अब अंतिम ओवर लेके आए हैं लोकल बॉय, लोकल हीरो, बाएं हाथ के गेंदबाज निखिल पाटिल, मैन फ्रॉम वागरन। इस खिलाड़ी ने भी इन 4-5 सालों में अलीबाग क्रिकेट के ऊपर, रायगढ़ क्रिकेट के ऊपर मैं कहूंगा एक छाप छोड़ी है। शानदार ऑलराउंडर की हैसियत से लास्ट ईयर आपने देखा होगा चैंपियन ट्रॉफी में मैन ऑफ द सीरीज रहे थे और एक बाइक के हकदार भी रहे। बहुत ही बढ़िया गेंदबाज है और सबसे बड़ी बात उनके लिए ये है कि वो बहुत ही एग्रेसिव, उसी के साथ साथ बहुत ही पैशन के साथ गेंदबाजी करते हैं। मगर यहाँ पे बल्लेबाजों को रोकने का बहुत बड़ा चैलेंज उनके सामने होगा, बहुत बड़ी चुनौती है। सेट बल्लेबाज है प्रीतम बारी। प्रीतम बारी ने जिस तरह से शुरुआत की है, मानो वो कहते हुए जब आंखों में अरमान लिया, मंजिल को अपना मान लिया, तो फिर मुश्किल क्या और आसान क्या, ठान लिया तो ठान लिया। मानो उन्होंने ठान लिया है कि मुझे ऐसे ही बल्लेबाजी करनी है, चौके और छक्कों की बारिश करनी है, कुछ भी हो जाए, एक तो गेंद बाहर या मैं बाहर, इस तरह से और इस एटीट्यूड के साथ यहां पे बल्लेबाजी। प्रीतम बारी ऑन स्ट्राइक। ओहो, उड़ाया उड़ाया, गई, ये भी गई 6। काय मिडल ऑर्डर मध्ये जणू काही हार्दिक पांड्या आल्यानंतर जणू काही अशीच सुरुवात करतो ना, तशीच सुरुवात खऱ्या अर्थानं हार्दिक पांड्या स्टाईलने इथे केली आहे। हार्दिक पांड्या सुद्धा अगदी वी शेप मध्ये चांगली फलंदाजी करत असतो। मिड विकेट टू एक्स्ट्रा कव्हर या एरियामध्ये ज्या पद्धतीने हार्दिक पांड्या फटके मारतो ना, त्याच पद्धतीने प्रीतम बारी, सप्पे भारी नाम है प्रीतम बारी, इथे खऱ्या अर्थानं कामगिरी करत असताना। देखिए सौरभ, प्रीतम बारी ने मात्र 6 गेंदों का सामना किया है और 29 रन बनाकर खेल रहे हैं और इस 29 रनों में 4 छक्के और 1 चौका शामिल। क्या बात है प्रीतम, आपने तो गेंदबाजों के परखच्चे उड़ा दिए, मैच को रुख पूरी तरीके से बदल दिया और आपने सही याद दिलाया हार्दिक पांड्या की। हार्दिक पांड्या की जो स्टाइल है, जो अंदाज है, वही यहाँ पे नजर आया। मिडिल क्रम में, मध्य क्रम में बल्लेबाजी करने के लिए आए, गेंदबाज बल्लेबाजी करने वाली टीम थोड़ा सा टेंशन में थी। स्लोवर वन से चकमा दिया है बल्लेबाज, बिल्कुल अपेक्षा नहीं कर रहे थे, ना सोचा था कि इस तरह से स्लोवर वन आएगी। आंखों में धूल झोंकना इसी को कहते हैं। मगर ये स्लोवर वन अगर ठिकाने पे नहीं आती है ना, तो फिर उसके ऊपर 6 लिखे होते हैं। और इस गेंद को डेवलप करने के लिए, इस गेंद के ऊपर महारत हासिल करने के लिए आपको बहुत ज्यादा मेहनत करनी पड़ती है। जी हाँ, यहाँ पे रिव्यू की मांग की है हमारे तीसरे अंपायर। अब ये फैसला करेंगे, हमारे पास टेक्नोलॉजी है तो उसका इस्तेमाल करना होगा, किसी भी टीम का नुकसान न हो। जी हाँ, इट्स अ फेयर डिलीवरी सर। देखिए सौरभ, पहली गेंद पर छक्के से आगाज किया, दूसरी गेंद के ऊपर यहाँ पे बल्लेबाज प्रीतम को चकमा दिया निखिल ने।
फिर से एक बार थोड़ी सी स्लोवर वन गेंद थी, पेस को निकाल दिया था, मगर यहाँ पे देखिए घूमती हुई ये गेंद, ये तकदीर का चौका। आज बल्ले के साथ तकदीर भी लेके आए हैं प्रीतम बारी ऑन द फायर। लवकर आपण म्हणूया 99% मेहनत आणि 1% नशीब हे जणू काही समीकरण आहे ना, ते मात्र लागू होत असताना चेंडू चांगला होता, थोडेसे मागे टाकण्याचा प्रयत्न गोलंदाज जरूर करतायत. चेंडू फिरवलाय, आता मात्र निखिलने अखेर प्रीतमला, येथे मात्र काय घडलंय, साधा सोपा येथे मात्र झेल सुटलाय. मैंने क्या कहा था इसके पहले, मैंने एक लाइन कही थी कि उन्होंने अपने साथ बल्ला लेके आया है, अपना फेवरेट बल्ला, मगर तकदीर भी लेके आया है. क्या तकदीर पाई है प्रीतम, सही मायनों में आज प्रीतम का दिन. हालांकि निखिल से ये अपेक्षा नहीं की जाती, मगर फिर से एक बार यहाँ पे भूल हो गई है, चूक हो गई है, गलती तो हो चुकी है. बहुत ही अच्छा कमबैक भी किया है निखिल ने. जी हाँ, मगर इस पर तैयार थे कि इसी तरह से गेंद आने वाली है. आओ देखा ना था, खेल दिया उसे सीधा वाड़ी में. 6 प्रीतम मानो यही कहते हुए अपने बल्ले से, अपने बल्लेबाजी से माना अंधेरा बड़ा घना है, क्योंकि जब वो बल्लेबाजी करने के लिए आए थे तो उनकी टीम थोड़ी सी लड़खड़ाती हुई नजर आ रही थी, थोड़ी सा चिंता का सावट नजर आ रहा था. माना अंधेरा बड़ा घना है, मगर दिया लगाना कहाँ मना है. ओहो, इस मुतबा परफेक्ट यॉर्कर जड़ में डाल दिया था और अपने कलाई को रोल करते हुए उस गेंद को खेल दिया था मिड विकेट की दिशा में. दोनों भी खिलाड़ियों ने क्या कमाल की रनिंग बिटवीन द विकेट का प्रदर्शन किया है, हिरनों की तरह दौड़ लगाते हुए 2 रन मुकम्मल कर लिए. 5 ओवर की समाप्ति. 5 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या 71, 71 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं. सौरभ, आप बोल रहे थे कि कम से कम 55 या 60 रन तक पहुंचना होगा, ये बहुत ही अच्छा स्कोर माना जाएगा, मगर प्रीतम बारी ने सीधा 71 तक पहुंचाया है. 11 गेंदों का सामना किया प्रीतम ने और 41 रन अपने टीम के लिए जोड़े हैं. वेरी वेल डन प्रीतम. 5 छक्के उसमें शामिल. चला आपण हॅलो शाबीर 11 थळ आणि प्रफुल्ल निलेश वॉटर स्पोर्ट्स पुरस्कृत थळेश्वर थळ दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. दुसऱ्या फेरीतील सामना असेल. चला, मी अंबर नाखवांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करायचा आहे. नाणेफेक या ठिकाणी संपन्न होते. शाबीर 11 थळ आणि प्रफुल्ल निलेश वॉटर स्पोर्ट्स पुरस्कृत थळेश्वर थळ या दोन्ही संघाचे कर्णधार आलेले आहेत. दोन्ही संघाचे कर्णधार अंबर नाखवा यांना विनंती करतोय, कारण आपला सामना तिथे चालू आहे. मला माहित आहे तुमचं लक्ष त्या सामन्यावर असेल, परंतु आपण नाणेफेक करून घ्यायची आहे. एस गजानन रोगे या ठिकाणी नाणेफेक संपन्न केली जाते. या ठिकाणी हॅलो दुसऱ्या फेरीचा सामना असेल. हेड इज द कॉल. शाबीर 11 थळ आणि इट्स अ टेल. नाणेफेकीचा कौल प्रफुल्ल निलेश वॉटर स्पोर्ट्स संघाने जिंकलाय. काय निर्णय असेल आपला? फिल्डिंग. क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे. चला, दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. न्यूज फ्रॉम द सेंटर. प्रफुल्ल निलेश वॉटर स्पोर्ट्स पुरस्कृत थळेश्वर थळ ओन द टॉस अँड हे डिसाइडेड टू बॉल फर्स्ट.
चला मित्रांनो, इथे पुन्हा एकदा ताडभाटच्या या ऐतिहासिक मैदानावरती मी घेऊन चलतोय. तर प्रेक्षकांमध्ये सन्मान्य मराठी उद्योजक, प्रगतशील मच्छीमार उलेशजी नाखवा तसेच श्यामजी गण या मान्यवरांना विनंती करतोय की तुम्ही प्रेक्षकांमध्ये येथे बसलेला आहात, तर विनंती करतोय मी गेजी मित्रमंडळाच्या वतीने, धर्मेश यांच्या वतीने मी खऱ्या अर्थानं विनंती करतोय की आपण कृपया व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे. या व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. एक सुंदर असं व्यक्तिमत्व क्रीडा क्षेत्रामध्ये, क्रिकेट क्षेत्रामध्ये नेहमीच आपल्या विभागामध्ये ओपन लॉट्स या फॉर्मॅटमधून आणि अनेक लीग स्पर्धांमध्ये ज्यांचा आपण संघ पाहतो, नाखवा वॉटर स्पोर्ट या संघाचे संघ मालक उलेशजी नाखवा यांना मी विनंती करतोय कृपया आपण व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे. विकास दादा, सामना येथे मात्र चुरशीचा होणार, सामना येथे रंगतदार होणार. प्रेक्षक वर्ग अशाच सामन्यांची खऱ्या अर्थानं उत्सुकता त्यांच्या मनामध्ये असते. ती उत्सुकता इथे मात्र त्यांना ह्या मॅच मध्ये पूर्णत्वास करण्याचं पाहायला मिळणार का? कारण 72 धावांचं लक्ष आहे. प्रति ओव्हर आपण जर पाहिलं 14 14.5च्या सरासरीने येथे धावा बनवाव्या लागणार आहेत. बघूया 14.5च्या सरासरीने धावा बनवत असताना येथे मात्र एक चांगली सुरुवात मिळणं गरजेचं आहे. काय कमालीची फलंदाजी केली होती. नशिबाचा चौकार मिळाला, नशिबाचा कॅच ड्रॉप झाला, त्यानंतर षटकार प्रीतम बारीने लगावलेला आपण पाहिला. कारण प्रीतम बारी खऱ्या अर्थानं इथे चमकताना आपल्याला पाहायला मिळाला. हार्दिक पांड्या स्टाईलने त्याने खऱ्या अर्थानं बॅटिंग केली होती. पाहूया साईबाबा बोडणी संघ या 72 धावा इथे रोखणार का? चित्रलेखाताई पाटील पुरस्कृत युबी स्पोर्ट रिलायन्स नवगाव संघ या 72 धावसंख्येचा पाठलाग कशा रीतीने करणार? पहिल्या षटकामध्ये श्याम चौधरीने चांगली सुरुवात करून दिली. बिलाल शेख सिंगल डबल वरती विश्वास ठेवत होता, परंतु त्यानंतर मात्र फलंदाज 13 चेंडू बाकी असताना येथे मात्र त्यातील 11 चेंडूंचा सामना केला आणि प्रीतम बारीने तब्बल 41 धावा ठोकल्यात. 41 रन्स, 41 धावा. 41 या आकड्यावरून जरूर आठवलं की नुकताच एक T20 विश्वचषक चालू आहे. भारत वगळता इतर संघांमध्ये तब्बल भारतीय वंशाचे 41 खेळाडू खेळताना आपण पाहतो. USA मध्ये एकही खेळाडू USA टीम मधला एकही USA या देशातील नाहीये. सर्व दक्षिण आशियाई किंवा आशियाई खंडातील, त्यामधील भारतातील 9 भारतीय वंशाचे 9 खेळाडू येथे खेळलेले आहेत. त्यांचा संघाचा कर्णधार सुद्धा आपण पाहतोय गुजरातचाच आहे, मोनाक पटेल, अक्षर पटेल आणि जसप्रीत बुमराह त्यांच्यासोबत तो खेळलेला आहे. वळूया सामन्याकडे. पहिल्या चेंडूवरती पॉइंट क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून येतोय, फटका चांगला आहे, चेंडू जातोय डीप पॉइंट, सीमारेषा बाहेर, चौकार. उरण तालुक्यातील टाकी गावाचा हा हरहुन्नरी असा ऑलराऊंडर खेळाडू पहिल्या चेंडूवर चांगली सुरुवात करतोय, चौकार ठोकून. अतिशय चांगला दर्जेदार खेळाडू आहे. दुसरा चेंडू आपण बघतोय ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर आहे. पंचांचा इशारा येतोय, हा चेंडू मर्यादेच्या बाहेरचा आहे, त्याच्यामुळे व्हाईट बॉल. अतिरिक्त धावसंख्येत वाढ झालेली आहे. चांगली सुरुवात 5 धावांनी होते. बंटी बद्रिके आणि चैतन्य पाटील ही जोडी मैदानात आहे. गत वर्षीचा प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ठरला होता बंटी बद्रिके. आज सलामीसाठी आलेला आहे. पहिल्या फेरीत त्याच्यासमोर मोठं आव्हान असणार आहे ते 72 धावा पूर्ण करण्याचं. 72 धावा इथे मात्र पूर्ण करायच्या आहेत. या चेंडूवरती लॉक करण्याचा प्रयत्न होता. गोलंदाज हिमांशू पाटील अगदी तेज तरार मारा करत असताना टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेर निघतोय. चेंडू इथे मात्र डॉट आलाय. षटक क्रमांक पहिलंच सुरू आहे. चांगली सुरुवात झाली होती. व्हाईटचा इशारा या अगोदरच्या चेंडूवरती आला होता. अगदी ऑफस्टंप पासून दूर ठेवण्याचा हा हिमांशू पाटीलचा प्रयत्न आहे. लेफ्ट आर्म गोलंदाज आहे, ते गोलंदाजी करतायत. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू अगदी म्हणावं तसा बॅट वरती येत नाहीये. अपेक्षा केली होती त्या अपेक्षेप्रमाणे ते चेंडू बॅट वरती येत नाहीये. विकास दादा, खेळपट्टी खऱ्या अर्थानं बॅटिंग पेक्षा मी तर म्हणेन गोलंदाजांना जास्त आता पोषक ठरू शकते. कारण भरपूर सारे सामने झालेले आहेत आतापर्यंत. जर आपण पाहिले तर आतापर्यंत 10 सामने येथे संपलेले आहेत. त्यामुळे थोडीशी विकेट येथे थोडीशी नरम जरूर झाली असेल. तत्पूर्वी येथे मात्र श्याम चौधरीकडे डायरेक्ट हिट मारण्याची संधी होती,
परंतु सुरक्षितरित्या फलंदाज क्रीजमध्ये पोहोचलाय चैतन्य पाटील आणि बंटी भद्रिके ही जोडी आपण मैदानावरती पाहतोय. बंटी पत्रिकेला ज्याने गतवर्षीची फलंदाजी केली होती तशा पद्धतीची फलंदाजी करावी लागेल. वन हँडेड सामने त्याने गेल्या वर्षी बघितलं होतं आपण. जबरदस्त अतिशय पारी आग ओकणारी फलंदाजी होती. षटकार चौकारांची बरसात त्याच्या बॅटमधून चेंडू निघत होती, परंतु तीच फलंदाजी तशाच पद्धतीची त्याला खेळ करून दाखवावी लागेल. आणि सुरुवात त्याच पद्धतीने केलेली आहे ज्या पद्धतीने गतवर्षी समाप्ती केली होती ना, त्याच पद्धतीने पहिला चेंडू सामना केला, काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून भिरकावून दिला. 6 धावांसाठी षटकार. की गावाला बिलॉंग करणारा उरण तालुक्यातील हे गाव, परंतु येथे मात्र चैतन्य पाटील बंटी पत्रिके त्याने सामना केला पहिल्या चेंडूचा आणि 6 धावांसाठी भिरकावून दिला चेंडू. त्याला माहिती आहे की 5 षटकात 72 धावा म्हणजे लक्ष एवढं मोठं नाहीये. 14ची सरासरी कमीत कमी काढायची आहे. त्याच्यामुळे पहिल्या चेंडूवर सामोरा गेला, षटकार लगावला गेला. हा चेंडू थोडासा डेड घोषित करण्यात येतोय. धावसंख्या पहिलं षटक चालू असताना 12 धावा. आज आपल्याकडे पर्याप्त वेळ आहे, त्यामुळे मंडळाने म्हणजे आयोजकाने आमच्यापर्यंत माहिती पोहोचवलेली आहे की याच्यानंतरचा जो सामना आहे तो 5 षटकांचा असणार आहे. बागपुटला जाऊन येथे मात्र पंच करण्याचा प्रयत्न होता. हार्डलेनचा चेंडू होता. फलंदाज बंटी मात्र या चेंडूवरती बीट झालाय. षटक क्रमांक पहिलं पूर्ण झालं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा धावफलकावरती आल्यात. विकास दादा अजून जिंकण्यासाठी 60 धावांची गरज आहे. म्हणजेच प्रति ओव्हर मध्ये रिक्वायर्ड रन रेट 15चा आहे. 15चं रिक्वायर्ड रन रेट मारायचं म्हटलं की प्रत्येक ओव्हर मध्ये 2 6 सिंगल डबल धावा अशा प्रकारची धावसंख्या येणं गरजेचं असणार आहे. परंतु काय प्रीतम बारीने फलंदाजी केली होती ना, ती प्रथम फलंदाजी करत असताना खऱ्या अर्थानं 13 चेंडूं शिल्लक असताना प्रीतम बारी येथे फलंदाजीसाठी आला. 11 चेंडूमध्ये त्याने तब्बल 41 धावा इथे ठोकल्यात आणि ह्या 41 धावा खऱ्या अर्थानं या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं खूप महत्वाचे ठरू शकतात. परंतु मी तर म्हणेन युवी स्पोर्ट या संघाने पहिल्या इनिंग मध्ये काय झालंय ना, यापेक्षा इथे मात्र उत्तरार्धामध्ये आपल्याला काय करायचं आहे या गोष्टीवरती जास्त फोकस करणं गरजेचं आहे. या आता मात्र आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्यात, काही हरकत नाहीये. आपण 2-3 धावांनी कमी आहोत, परंतु त्याच 2-3 धावा कमी पुढच्या ओव्हर्स मध्ये सुद्धा कशा निघू शकतायत याकडे जास्तीत जास्त फोकस करणं गरजेचं असणार आहे. आणि त्याच वेळेला आपण बघितलं ना, 2 स्ट्रोक आले होते षटकार आणि चौकार, परंतु जे 4 डॉट डिलिव्हरी त्यामधले 2 डॉट गेलेत ना, हे कुठेतरी थांबवायला पाहिजे. जेव्हा मोठे फटके येतात तेव्हा डॉट डिलिव्हरीज कमी आल्या पाहिजे. त्याच्यावर जर सिंगल आले तर ऍव्हरेज नक्कीच भरून पडला असता. दुसरं षटक या ठिकाणी गोलंदाज प्रीतम बारी, पालघर जिल्ह्यातील दांडी तालुक्यातील हा खेळाडू आपण बघतोय. अतिशय चांगला खेळाडू आहे. कित्येक वेळा त्याचे खेळ आपण बघत असतो. या मैदानावर सुद्धा भरपूर वेळा तो मैदानात आलेला आहे आणि आपल्या खेळांनी प्रभावित केलं होतं. फलंदाजी करत असताना त्याला जबरदस्त फलंदाजी करताना बघितलंय. एक बॉलिंग ऑलराऊंडर म्हणून त्याची ख्याती आहे. आज गोलंदाजीसाठी येतोय दुसरं षटक घेऊन प्रीतम बारी. 41 धावांची ज्याने खेळी साकारली होती तो मात्र गोलंदाजीसाठी आलाय. पहिला चेंडू ट्रोकश्योर करण्याचा प्रयत्न होता, सफल झाला पहिल्या चेंडूवरती. काय कमालीच्या पेसने ते गोलंदाजी करतोय. आणि गोलंदाजाकडे पेस, चेंडूचा टप्पा, चेंडूची दिशा, अगदी खूप गोष्टींवरती गोलंदाजाला काम करावं लागतं. क्रिकेटमध्ये सर्वात जास्त खडतर जी गोष्ट आहे ना, ती तर मी म्हणतो गोलंदाजी. कारण तुम्हाला 4 असे परफेक्ट गोलंदाज निवडायचे असतात आणि ते 4 परफेक्ट गोलंदाज तुम्हाला खऱ्या अर्थानं टुर्नामेंट जिंकून देत असतात. आडव्या बॅटने खेळलेला फटका, चेंडू मात्र मारलाय मिड विकेट क्षेत्रामध्ये. एक सिंगल धाव मात्र या चेंडूवरती मिळेल. धावसंख्येमध्ये होईल बदल, धावसंख्या पोहोचेल धावफलकावरती 13 धावा. 13 धावा धावफलकावरती लागल्यात. 8 चेंडूंमध्ये आतापर्यंत 13 धावा धावफलकावरती आल्यात. आता मात्र अजूनही वेळ गेलेली नाहीये. अजूनही अटॅक वरती थोडासा भर द्यावा लागणार आहे. कॅल्क्युलेट माइंडने इथे खेळणं गरजेचं असणार आहे. 6 आल्यानंतर सिंगल डबल, त्यानंतर एखादा 6, 2 6 प्रति ओव्हर मध्ये येणं गरजेचं असणार. आडव्या बॅटने खेळलेला फटका, स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मध्ये क्षेत्ररक्षकाने येथे चेंडूला चांगल्या रीतीने फिल्डिंग केली आहे. तोपर्यंत धावफलकावरती एका धावेने बदल होते. स्ट्राईक रोटेट झाली, धावसंख्या पोहोचली 14 धावांवरती. चैतन्य पाटील आणि बंटी भद्रिकेची ही जोडी आपण मैदानावरती पाहतोय.
प्रीतम बारीने या षटकामध्ये आतापर्यंत प्रभावित करणारी गोलंदाजी केली आहे. फलंदाजांना कोणत्याही प्रकारे चान्स दिलेला नाहीये, परंतु यावेळेला पायात टाकलेल्या चेंडूवरती फ्लिक मारलाय. मात्र डीप स्क्वेअर लेग मध्ये असलेला क्षेत्ररक्षक येथे पकडतोय झेल. फलंदाज क्रमांक पहिला होतोय येथे बाद. नक्कीच 6 धावा होऊ शकल्या असत्या, परंतु चैतन्य पाटील बाद होऊन तंबूमध्ये परततोय. आता मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल. 1-2 मोठे स्ट्रोक पॉवर प्लेचा फायदा करून द्यावा लागेल आपल्या संघासाठी. नवीन येणारा बॅटर मैदानात भावेश नाईक. भावेश नाईक फलंदाजीसाठी आल्यानंतर आपण बघतोय धावसंख्या आहे धावफलकावर 1 गडी बाद 14 धावा. खूप धावांची आवश्यकता आहे. प्रत्येक षटकामागे जर 2-2 षटकार आले किंवा 2 मोठे स्ट्रोक्स आले षटकार चौकार आणि त्याच्यानंतर डबल्स धावा आल्या सिंगल्स वगैरे तरी धावसंख्या होऊ शकेल अशा पद्धतीचं टार्गेट आहे. परंतु ते मोठे स्ट्रोक्स येणं गरजेचं आहे. आपण नॉन स्ट्राईक एंडला बंटी बद्रिके बघतोय, त्याने एक षटकार लगावून आपले मनसुबे स्पष्ट केलेले आहेत. हाच खेळाडू ज्याने 2 वर्षापूर्वी जी रायगड प्रीमियर लीग स्पर्धा झाली होती त्यामध्ये सुद्धा प्लेअर ऑफ टुर्नामेंटचा किताब घेतला होता. मॅन ऑफ द सिरीजची जी कार होती ती त्याने आपल्याकडे घेतली होती. असा हा जबरदस्त बॅटर मैदानामध्ये बघतो. खालापूर तालुक्यातील हा खेळाडू आज या मैदानामध्ये नवगावच्या क्रीडा ताडभाट मैदानामध्ये कशा प्रकारची फलंदाजी करेल. पुढचा चेंडू परंतु प्रीतम बारी वा भाई वा. प्रत्येक चेंडूत व्हेरिएशन आहे. एखादा चेंडू रॅपिड वन टाकतो तर दुसरा चेंडूवर बोट फिरवतो. प्रत्येक चेंडूचा टप्पा वेगवेगळा टाकतो. प्रत्येक चेंडू आपण बघतो त्याचा व्हेरिएशन घेतलेला आहे. धावसंख्या कोणतीही वाढत नाहीये. भावेश नाईक फलंदाजी करतोय. 2024 मधला खऱ्या अर्थानं हिरो ठरलेला हा खेळाडू भावेश नाईक. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. आडव्या बॅटने खेळत असताना भावेश नाईक मात्र सलगचे 2 चेंडू इथे मात्र डॉट झालाय. कारण ज्या वेळेला आपण या महाशिवरात्री चषकामध्ये पाहतो ना, एखादा नवीन खेळाडू येतो आणि नवीन खेळाडू खऱ्या अर्थानं कालच्या दिवसामध्ये संदीप सर म्हटले होते ना की भाव खाऊन गेला, आणि ते खऱ्या अर्थानं भावेश नाईक 2024 मध्येच अशाच प्रकारे इथे त्याने अगदी फसलेले सामने खऱ्या अर्थानं आपल्या संघासाठी जिंकून दिले आणि फायनल पर्यंत मजल मारून दिली होती संघासाठी. धावसंख्या इथे मात्र 14 धावा धावफलकावरती आहे. 72 धावांची गरज आहे. फक्त 2च धावा विकास दादा या षटकामध्ये प्रीतम बारीने दिल्यात. एखादं षटक 2 धावांचं आलं, मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना 2 धावांचं षटक आल्यानंतर संघ खऱ्या अर्थानं थोडासा बॅकफूट वरती जाऊ शकतो. साईबाबा बोडणी संघाने अतिशय चांगल्या पद्धतीने प्रीतम बारीला या आपल्या संघामध्ये समाविष्ट केलेलं आहे आणि त्याने आपलं काय स्थान आहे हे संघातील दाखवून दिलं आहे सर्वांना. फलंदाजीला त्याला 13 चेंडू वाटणीला आले होते. त्यामध्ये त्याने अतिशय बाजी पारी केली होती. 11 षटकार जवळजवळ 41 धावांची त्यांनी खेळी केली होती. एक अतिशय पारी त्याच्याकडून बघायला मिळाली होती आणि त्याच्याच अतिशय पारीच्या जोरावर आपण बघितलं ना तर समोरच्या संघावर थोडासा दबाव निर्माण झालेला आहे. नवीन बॅटर मैदानात आलेला आहे. दुसऱ्या षटकासाठी आपण बघतोय किरण पाटील. किरण पाटील वरती उडवलाय. बंटी बद्रिकेच्या बॅट मधून येतोय ब्लास्ट षटकार. येणारे चेंडू शिल्लक आहेत 17. जिंकण्यासाठी 52 धावांची गरज आहे. 17 चेंडू मध्ये 52 धावा. या मैदानावरती या धावा निघू शकतात. ज्या पद्धतीने प्रीतम बारीने कामगिरी केली ना त्या पद्धतीची कामगिरी बंटीला येथे करावी लागणार आहे आणि बंटीने उडवलाय स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू जातोय समालोचन कक्षाला दिलेली सलामी षटकार.
मी विनंती करतोय की आपण कृपया व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे, व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. मी आपलं मनपूर्वक स्वागत करतोय. तत्पुरी चेंडू जातोय, काय कमालीचं क्षेत्ररक्षण. चेंडूवरती नक्कीच धावा सेव्ह केल्यात. कारण ह्या गोष्टी होणं गरजेचं आहे. ह्या गोष्टी क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थानं खूप महत्वाच्या असतात. प्रत्येक वेळेला तुम्हाला गोलंदाज सामना जिंकून देईल, फलंदाज सामना जिंकून देईल असं नाहीये. तुम्ही मैदानावरती दाखवलेला एक महत्वाचा एफर्ट्स हा सुद्धा खऱ्या अर्थानं विकास दादा सामन्याला कलाटणी देणारा ठरू शकतो. 15 चेंडू 45 धावांची गरज आहे. विकास दादा सामना इथे आहे, सामना अजूनही शिल्लक आहे. सामन्यामधून मधली अजून रंगतता शिल्लक आहे. मात्र यू मिस, आय विल बी डेफिनेटली हिट लॉ नंबर 32 फलंदाज क्लिंगबोल्ट. बॅटर मैदानात आता आपण बघतोय समर्थ कडू, ज्याला या मैदानाची भरपूर माहिती आहे. सर्वप्रथम आमच्या थळीम संघामधून खेळला होता तो या मैदानामध्ये, आणि आता आपण बघतोय उरण तालुक्यातील केगावचा हा खेळाडू आज मैदानात उतरला. युवी स्पोर्ट्स रिलायन्स नवगाव संघाचं प्रतिनिधित्व करत असताना त्याच्या वाटेला आता चेंडू आहेत 14 आणि आवश्यकता आहे ती 45 धावांची. या 2 चेंडूंमध्ये जरी एखादा मोठा स्ट्रोक्स आला ना तरी सामन्यामध्ये नक्कीच रंगतता निर्माण होईल. करण पाटील याच्या गोलंदाजीवर 2 मोठे स्ट्रोक्स आल्यानंतर किरण पाटील, परंतु त्याने चांगलं कमबॅक केलेलं आहे. तदनंतर त्याने 2 चेंडू टाकले होते, एका डावीवर सिंगल्स, परंतु खरंच कौतुक त्या डीप स्क्वेअर लेगचा जो क्षेत्ररक्षक आहे ना त्याचं करावं लागेल. त्यांनी स्ट्राईकपासून वंचित ठेवलं फलंदाजाला, सिंगल्स दिली फक्त. चौकार किंवा त्या चेंडूवर चौकार किंवा 2 जरी धावा गेल्या असत्या ना तर पुन्हा बंटी बद्रिके फलंदाजीसाठी आला असता आणि चित्र वेगळे दिसलं असतं. बघूया समर्थ कडू कशा पद्धतीने फलंदाजी करेल. किरणचा पुढील चेंडू. समर्थ इथे मात्र खडे खडे मारण्याचा प्रयत्न करतायत. नो कॉन्टॅक्ट बॅट अँड बॉल. चेंडू इथे मात्र विकेट किपर कडे स्थिरावलाय, विसावलाय. चेंडू इथे डॉट येतोय. धावसंख्येमध्ये इथे मात्र कोणताही बदल नाहीये. 13 चेंडू शिल्लक, जिंकण्यासाठी 45 धावांची गरज. आज मात्र आजकालचं टेनिस क्रिकेट पाहिलं ना तर मी तर म्हणेन 13 चेंडू मध्ये तुम्हाला 7 मारायचे आहेत. या कॅल्क्युलेशनने ते मात्र खेळावं लागणार आहे. साईबाबा बोडणी विरुद्ध चित्रलेखा पाटील, युवी स्पोर्ट रिलायन्स नवगाव हा संघ आपण पाहतो बॅटिंग करतायत. फुलटॉस, लोअर फुलटॉस चेंडू होता. चेंडू मात्र गेलाय. 22 डिक्लरची धाव मात्र या चेंडूवरती मिळेल. स्ट्राईक मात्र या चेंडूवरती रोटेट होईल. पुन्हा एकदा इथे मात्र ओव्हर झाली आहे. जिंकण्यासाठी 12 चेंडू मध्ये 44 धावांची गरज. सामना बघूया कशा पद्धतीने फसत चाललेला आहे, कारण नंतरचे 4 चेंडूंवर फक्त 2 धावा निघतायत. थर्ड अंपायर फॉर व्हाय सर, कशासाठी आहे? थर्ड अंपायरला पाचारण करण्यात आलेलं आहे. थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण बघतो या ठिकाणी कल्याणी घोरपडे सर उपस्थित आहेत आमच्यापर्यंत, परंतु तो निर्णय थर्ड अंपायरसाठी कशा पद्धतीचा आहे? व्हाईट बॉल चेक करण्यासाठी आहे. येस, व्हाईट बॉल चेक करण्यासाठी आहे. थर्ड अंपायर आपली भूमिका चोख बजावतायत. त्याचप्रमाणे ऑनफिल्ड अंपायरचे निर्णय सुद्धा आपण बघितलेत ना तर 95% निर्णय हे अतिशय योग्य पद्धतीने, चपकळ पद्धतीने. इट्स अ फेअर डिलिव्हरी. षटकाची समाप्ती होते आणि स्ट्राईक मात्र रोटेट होत झाल्यामुळे पुन्हा स्ट्राईकला समर्थ कडू असेल. आता समर्थवर जबाबदारी आलेली आहे संपूर्णपणे संघाची, कारण 12 चेंडू आणि 44 धावा जमवायच्या आहेत. एक तर त्याला मोठे फटके मारावे लागतील किंवा दुसऱ्या बाजूला जो फलंदाजी करतो त्याला स्ट्राईक आणावे लागेल. म्हणजे पहिला चेंडू कशा पद्धतीचा आहे ते आपण बघणार आहोत. गोलंदाजीसाठी येतोय गोलंदाज प्रीतम बारी. वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतोय. पहिल्या षटकात कमालीची गोलंदाजी केली होती. दुसऱ्या षटकासाठी तुला पुन्हा कर्णधाराने पाचारण केले अतिशय महत्त्वपूर्ण षटकासाठी. प्रीतम बारी पाहूया या षटकामध्ये. जिंकण्यासाठी 12 चेंडू मध्ये 44 धावांची गरज आहे. समर्थ कडूला या मैदानाचा चांगला अंदाज आहे, मैदानाचा अनुभव आहे. समर्थने उडवलाय चेंडू लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या दिशेने. काय कमालीचं क्षेत्ररक्षण, जबरदस्त क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. तब्बल इथे आपण पाहिल्या तर 5 धावा मात्र इथे सेव्ह केल्यात. खऱ्या अर्थानं मॅच मोमेंटम शिफ्ट करणारा सुद्धा हा खऱ्या अर्थानं मी
मगाशी सुद्धा म्हटलं होतं तुम्हाला प्रत्येक वेळेला बॅट्समन किंवा बॉलर सामने जिंकून देतील असं नाहीये. कधीतरी तुम्हाला एखादा क्षण, एखादा दिलेला एफर्ट्स सुद्धा सामन्यामध्ये तुम्हाला आणू शकतो, सामना जिंकून देऊ शकतो. प्रीतम बारीवरती येते, हल्ला चढवला होता, काय लॉंग ऑफ क्षेत्ररक्षकाने काय कमालीचं क्षेत्ररक्षण केलं होतं. धावसंख्या इथे मात्र बदल होईल. 43 धावांची आता मात्र गरज आहे. चेंडू शिल्लक 11. प्रीतमचा हा मात्र चेंडू लॉरफुल टॉस शरीरावरती वेध घेणारा हा चेंडू होता. देसाई सरांकडून वाया येथे लेग बाईटचा इशारा येतोय. अतिरिक्त धाव धावफलकामध्ये बोलली जाईल, परंतु चेंडू शिल्लक आहे 10. जिंकण्यासाठी धावांची गरज आहे 42. विकास दादा 10 मध्ये 7 मारायचे आहेत, ते 7 इथे मारले जाणार का? जोपर्यंत हे दोन्ही फलंदाजी करतात ना, अशक्य असं काय नाही. या मैदानामध्ये 6 मध्ये 6 सुद्धा येऊ शकतात, 7 मध्ये 7 सुद्धा येऊ शकतात आणि 3 चेंडूंचा बोनस आहे, म्हणजे भरपूर वेळ आहे त्यांच्याकडे. परंतु प्रीतमचं कौतुक करावं लागेल, त्याने गोलंदाजी चांगली केलेली आहे, परंतु त्यांच्या क्षेत्ररक्षकांचं सुद्धा तेवढंच कौतुक करावं लागेल. कम्मालीचा चेंडू टप्पा पडल्यानंतर बॅटची कडा घेतोय, यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. समर्थ कडू बॅक टू द पॅव्हेलियन. इथे मात्र बाद झाला. न्यू बॅटर मैदानावरती, चला बॅट्समन जरा फास्ट. आदर्श पाटील संघाचा संघनायक, युवी स्पोर्ट संघाकडून नेहमीच आणि सातत्याने ज्याने खऱ्या अर्थानं नेतृत्व केलंय, प्रतिनिधित्व केलंय, असा वाघरण गावचा सितारा. आदर्शने मागील 3-4 वर्षांमध्ये मागे वळून पाहिलेलं नाहीये. आदर्शने अनेक ओपन क्रिकेट स्पर्धांमध्ये सुद्धा त्याला खेळताना आपण पाहिलंय. आता मात्र हिरो बनण्याची एक नामी संधी आहे. 9 चेंडूमध्ये 7 मारायचे आहेत, ते 9 चेंडूमध्ये 7 मारणार का, मारले जाणार का? क्रिकेटमध्ये अशक्य शक्य अशा गोष्टी ह्या नेहमीच घडत असतात. आदर्श पाटील हा प्रत्येक मोठी स्पर्धा असते ना, त्या प्रत्येक मोठ्या स्पर्धेचा भाग असतो आणि त्यामध्ये एक बक्षीस तरी त्याच्या नावावर असते. बेस्ट बॉलर किंवा बेस्ट बॅटर किंवा सिरीज, या 3 पैकी एक तरी तो पारितोषिक पटकावत असतो. अतिशय चांगल्या पद्धतीने खेळण्याची आवश्यकता असताना पहिला चेंडू मारण्याचा प्रयत्न, चेंडू दीर्घकाळ हवेत उंच उंच आणि लांब जातोय. क्षेत्ररक्षकाला चकून सीमारेषा पार, षटकार. नक्कीच येथे बॅटिंग मधला आदर्श दाखवण्याचा प्रयत्न केला. पहिल्या चेंडूवरती षटकार मारून इक्वेशन बदलेल. 8 चेंडूंमध्ये 36 धावांची गरज. प्रीतम बारीवरती हल्ला चढवलाय. यावेळचा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर पिच जरूर झालाय. पायामध्ये यॉर्क करण्याचा प्रयत्न होता, चेंडू मात्र डाऊन द लेग स्टंप. व्हाईट बॉल येतोय. धावसंख्येमध्ये होईल बदल. जिंकण्यासाठी आता मात्र 8 चेंडू 35 धावांची गरज. अगदी कधी कधी गोलंदाज जाणून बुजून सुद्धा वाईट टाकत असतात. स्ट्राईक रोटेट होण्यासाठी म्हणा किंवा खऱ्या अर्थानं आपली स्ट्रॅटर्जी बदलवण्यासाठी म्हणा. प्रीतमचा पुढील चेंडू, सुंदर कमबॅक, चांगला यॉर्कर. प्रीतम बारीचे आतापर्यंत आपण षटकामधील पाहिले ना, तर आतापर्यंत त्यांनी 11 चेंडू फेकले. 11 मधील 7 ते 8 बॉल त्यांनी अगदी खोलवर टप्प्याचा मारा केलाय. विकास दादा, खऱ्या अर्थानं खोलवर टप्प्याचा मारा करणं गोलंदाजांसाठी खऱ्या अर्थानं खूप मेहनतीचं काम असतं. एक उत्कृष्ट गोलंदाज कसा असावा त्याचं एक उत्तम उदाहरण प्रीतमने दाखवून दिलेलं आहे. प्रत्येक चेंडूमध्ये त्याचे वैविध्यपूर्ण मारा बघायला मिळतो. एखादा चेंडू खोलात टाकतो, दुसरा चेंडू शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा टाकतो. काही वेळेला गती काढून घेतलेला असतो तो, काही वेळेला 140-41च्या स्पीडने चेंडू टाकलेला असतो. बघूया हा शेवटचा चेंडू असेल या षटकामधील. काय करणार याच्यावर बंटी सुद्धा मारण्याचा प्रयत्न करतोय. एका धावेसाठी चेंडू जातोय, तो शॉर्ट थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये फील्ड केला जातोय, पण एक धाव घेण्यापासून ते वंचित ठेवू शकत नाहीयेत. शेवटचं षटक असणार आहे आणि शेवटचं षटक असताना धावसंख्या झालेली आहे ती 39. आवश्यकता आहे ती 6 चेंडूत 33 धावांची. या 6 चेंडूतल्या 33 धावा निघणार का? प्रेक्षकांच्या मनात प्रश्न असेल. बंटी बद्रिके 6 चेंडूंवर 6 षटकार ठोकणार का? कारण एक चेंडू गोलंदाजाला फक्त काढायचा आहे. एक चेंडू जर काढला तर सामन्याचा निकाल बदलू शकतो, परंतु ती बंटी बद्रिकेकडे गुणवत्ता आहे. बंटी बद्रिकेच्या मनगटामध्ये जोर आहे, तो आता मात्र जोर दाखवावा लागणार आहे. पहिल्या 2-3 चेंडूवरती जर 6 आले,
पहिल्या 3 चेंडूमध्ये जर 3 6 आले तर मॅच बनू शकते, मॅच इथे रंगतदार होऊ शकते. यापुढील होणाऱ्या सामन्यातील टॉस जिंकणाऱ्या संघाने येथे लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. गोलंदाज बंटीने पहिल्या चेंडूवरती ठोकलाय, कव्हर बाउंड्री लाईन क्षेत्ररक्षकाच्या मात्र हातात. कॅच डाऊन होतोय, कॅच येथे पकडला गेलाय. पहिल्या चेंडूवरती विकेट, बंटी भद्रिके येथे मात्र होतोय बाद. रोहित आचार्यच्या हातामध्ये चेंडू सोपवला होता कर्णधाराने. पहिल्या चेंडूवर डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये मोठा स्ट्रोक्स मारण्याचा प्रयत्न केला होता. इनसाइड आउटचा फटका चांगला होता, पण क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होता. सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात जाऊन चेंडू विसावला आणि ज्या ठिकाणी विजयाची जी आशा होती युवी स्पोर्ट्स रिलायन्स नवगाव संघाची, ती थोडीशी कुठेतरी धुसर झालेली आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये निखिल पाटील हे 2 वाघरणगावचे सुपुत्र आपण मैदानात बघतोय. कशा पद्धतीने फलंदाजी करतील ते बघायचं आपल्याला. पहिला चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळला जातोय, यष्टीरक्षकाच्या हातातून निसटतोय, परंतु त्या ठिकाणी बॅकिंग चांगलं आहे. निर्धाव चेंडूची सांगता झालेली आहे. धावसंख्येत कोणतीही वाढ नाही. 4 चेंडू 33 धावा. आता मात्र सामना थोडासा दूर गेलाय. आता मात्र कठीण आहे हा सामना. 4 चेंडू मध्ये 33 धावा. निखिलने मात्र ठोकलाय. जी काही संधी मिळाली आहे ती संधीच इथे मात्र सोनं जरूर करण्याचा प्रयत्न करतोय, परंतु उशिरा आलेला हा खऱ्या अर्थाने एक मोठा फटका, षटकार. व्हाईट बॉलचा इथे मात्र इशारा. अजून जिंकण्यासाठी इथे मात्र व्हाईट प्लस 1 डिक्लेअर केली. एकूण 2 धावा या चेंडूवरती मिळतील. जिंकण्यासाठी आता मात्र 3 चेंडूमध्ये 25 धावांची गरज आहे. एखादा नो बॉल पडला, बीमर आला आणि 6 गेला तर मॅच इथे मात्र बनू शकते. परंतु रोहित पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली होती. रोहित आचार्य ते गोलंदाजीसाठी आले होते आणि पहिल्या चेंडूवरती बंटी भद्रिकेला इथे बाद केलं होतं. राईट अमूर्त विकेटने पुढील चेंडू. आदर्श इथे मात्र फटका खेळतोय. मिडऑफच्या दिशेने लॉंग ऑफ मध्ये चेंडू पोहोचलाय. तोपर्यंत एकच धाव मिळेल. सामन्यावरती इथे मजबूत पकड मिळवली आहे साईबाबा बोडणी या संघाने. कारण साईबाबा बोडणी संघाकडे जर आपण पाहिलं तर चांगले खेळाडू त्यांच्या ताफ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रीतम बारी येथे मात्र चांगला खेळ त्याने केलाय. स्ट्रेट येथे फटका जरूर खेळलाय, मात्र लॉंग ऑन मधून चेंडू जातोय सीमारेषा बाहेर, चौकार. सामन्यामध्ये केवळ औपचारिकता शिल्लक. 1 चेंडू 20 धावांची गरज आणि हा सामना जिंकलाय साईबाबा बोडणी या संघाने. विजय संघाचं मनपूर्वक हार्दिक 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 अभिनंदन. या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल चित्रलेखाताई पाटील पुरस्कृत युवी स्पोर्ट रिलायन्स नवगाव या संघाचे ते मी मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय. नो डाऊट या सामन्यामध्ये सामनावीराचा मानकरी ठरलाय ज्याने खऱ्या अर्थानं फलंदाजीचा झंझावात इथे मैदानावरती केला. गोलंदाजीसाठी आला, गोलंदाजीमध्ये सुद्धा अगदी अचूक आणि भेदक गोलंदाजी केली. असा अष्टपैलू कामगिरी करणारा प्रीतम बारी ठरलाय या सामन्यामध्ये सामनावीराचा मानकरी. तर उजव्या साईडला खेळाडू जो कक्ष आहे त्या खेळाडू कक्षामध्ये येथे खेळाडूंना बसण्याची व्यवस्था केलेली आहे. त्यामुळे प्रेक्षकांना विनंती आहे त्या